एखादा माणसाला मुलगा झाला एखाद्या व्यक्तीला आणि त्याने ठरवलं की माझ्या मुलाच्या 18व्या वर्षी मला ॲडमिशन घेण्यासाठी चांगला कॉर्पस पाहिजे, तर मी 20,000 रुपये जर महिन्याला गुंतवले आणि 8 ते 10% व्याज जर मला मिळत गेलं तर साधारण 1 कोटीचा कॉर्पस तुमच्याकडे तयार होतो. तो कॉर्पस तुम्हाला मुलाच्या एज्युकेशनला वापरता येतो. नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाच्या 22व्या वर्षी मास्टर्सला पैसे लागत असतात. त्यावेळेस तुम्हाला जर ते पैसे कंटिन्युअस तुम्ही 20,000 25,000 रुपये महिन्याला भरत गेला तर साधारण 1.5 कोटीची रक्कम तुमच्यासाठी तयार होते. साधारण आज जर अमेरिकेला मुलगा मुलगी गेलं तर साधारण 60 लाख रुपये मास्टरसाठी लागतात. किंवा US ला तुम्हाला UK ला जायचं असेल, USA ला जायचं असेल, मास्टरसाठी जायचं असेल तर तुम्हाला 1.5 कोटीचा कॉर्पस 2 कोटीचा कॉर्पस लागतो. तर त्या केसमध्ये तुम्ही जर SIP सस्टेन ठेवली रेग्युलर मेंटेन 20 ते 25,000ची तर साधारण 2 करोडच्या आसपास रक्कम तुम्हाला 15 ते 20 वर्षांनी मिळू शकेल. आणि त्या काळात त्या रकमेची इन्फ्लेशननुसार तेवढीच गरज आहे. आजचं जर 60 लाखाचं एज्युकेशन होत असेल मास्टरमध्ये तर ते 15 ते 20 वर्षांनी तुम्हाला 2 ते 2.5 करोड रुपये त्यासाठी मोजावे लागतील.